आणि विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्क इथल्या धान्य गोदामातील मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेत। निवडणूक निकालानंतर विजय मिरवणूक काढण्यास निर्बंध लावण्यात आलेत। या आदेशाचं उल्लंघन करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील असे आदेश पोलिसांनी दिलेत। या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या मतमोजणी केंद्रातील स्ट्रॉंग रूमच्या 200 मीटर परिसरात मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन जाण्यास मनाई असेल। पुण्यातील मतमोजणी केंद्राच्या बाहेरून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ठिकाणी असलेल्या या गोडाऊनमध्ये होणार आहे आणि त्यासाठी जर आता बघितलं तर प्रशासन पूर्ण सज्ज पाहायला मिळतंय। आता जर आपण बघितलं ते कर्मचारी आतमध्ये जाऊन उद्या मतमोजणी करणार आहेत, या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आतमध्ये जाताना प्रत्येकाला या ठिकाणी चेक केलं जातंय, प्रत्येकाचे आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी चेक केले जात आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आतमध्ये कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, मोबाईल असेल, ब्लूटूथ असेल, कुठलेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आतमध्ये अलाउड नाहीये। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 200 मीटरच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। कारण बरेचदा जे विजय उमेदवार आहेत ते या ठिकाणी मिरवणूक काढत येतात, विजय मिरवणूक साजरी होते, परंतु अशी गर्दी या परिसरात होऊ नये याची देखील काळजी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। आणि इथं जर आपण बघितलं तर पोलीस आहेत, सीसीटीव्ही कॅमेरा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि यासाठीच आता प्रशासन असेल, पोलीस असतील, पूर्ण सज्ज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सगळ्यांना उत्सुकता निकालाची लागली आहे। कॅमेरामॅन अनिलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।